शेतकरी मित्रांनो, जगाच्या पाठीवर शेती अशी एक बँक आहेत की शेतीसारखं प्रॉफिट आणि शेतीसारखं उत्पादन कोणतीच बँक आपल्याला त्या ठिकाणी मिळवून देत नाही. मित्रांनो, आपण ज्यावेळेस एक दाणा टाकतो तर एक दाणा टाकल्याच्या नंतर आपल्याला ही जी शेती आहेत तर ती शेती ही 1000 दाणे त्या ठिकाणी मिळवून देत असते. म्हणजेच एका दाण्याचे 1000 दाणे आपल्याला शेतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी भेटत असते. मित्रांनो, त्यासाठी म्हणतो की जगाच्या पाठीवर शेती ही अशी एक बँक आहेत की तिच्यासारखं प्रॉफिट आपल्याला जगामध्ये कोणतीच बँक मिळवून देत नाही. मित्रांनो, ज्यावेळेस आपण बियाची लागवड करतो तर ती बियाण्याची लागवड करत असताना आपण किलोच्या माध्यमातून त्या ठिकाणी बी टाकतो. म्हणजे एका एकरात 4 किलो 5 किलो बी त्या ठिकाणी टाकतो. आणि ज्यावेळेस आपण हार्वेस्टिंग करतो तर हार्वेस्टिंग केल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी क्विंटलाच्या माध्यमातून ते बी ते दाणे त्या ठिकाणी गोळा करावं लागतात. मित्रांनो, शेती एक अशी बँक आहेत की तिथं आपल्याला उत्पादन तर अधिक भेटते, परंतु ज्यावेळेस आपण उत्पादन भेटल्याच्या नंतर ते उत्पादन घेऊन आपण बाजारामध्ये जातो तर त्यावेळेस बाजारभाव कमी किंवा अधिक असू शकतो. परंतु शेतकरी आणि आपली जी काळी आई आहेत तर ती काळी आई उत्पादन देण्यासाठी कमी पडत नाही. मित्रांनो, अजून एक गोष्ट सांगायची झाल्यास, शेतामध्ये ज्यावेळेस आपण काम करत असतो, शेतामध्ये ज्यावेळेस आपण उत्पादन काढत असतो, तर उत्पादन काढत असताना शेतकरी हा दिवसभर राबराब राबत असतो आणि राबराब लाभल्यामुळं शेतकऱ्याला ती काळी आई चांगल्या प्रकारचं उत्पादन त्या ठिकाणी मिळवून देत असते. मित्रांनो, शेतीसारखी प्रॉफिट शेतीसारखं उत्पादन आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेच मिळणार नाही. त्यासाठी म्हणतो, शेतकरी राजा आणि शेतकरी जगाचा पोशिंदा. मित्रांनो, धन्यवाद.